नमस्ते सर्वांना, गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग, सर्वांना नमस्ते. तर पटपट जॉईन व्हायचं आहे. महत्त्वाचे आपल्याला टॉपिक डिस्कस करायचे आहेत आणि जे टॉपिक तुम्ही ज्याच्यावर तुम्ही प्रश्न सुद्धा पाहिलेले असतील की कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. ते सर्व टॉपिक आपण या सेशनच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर यासाठी आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का हे आधी मला सांगा, कारण जर आवाज येत नसेल तर तुम्हाला हे झोपा लागतील. पटपट जॉईन व्हायचंय, पटपट जॉईन व्हा. शेअर करा जर शेअर केला नसेल तर. तर जे काही महत्वाचे टॉपिक आहेत तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आपल्याला कुठले टॉपिक बघायचे आहेत. एक सर्वात महत्वाचा अभिजात भाषा. अभिजात भाषा हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर बघा त्रिभाषा सूत्र हा एक टॉपिक आहे. बहुभाषिकत्व हा एक टॉपिक आणि त्याच्यानंतर भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही घटनात्मक तरतुदी आहेत तर त्या घटनात्मक तरतुदीवरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे जे काही सर्व टॉपिक आहेत याच्यावरून तुम्हाला हमखास 4 ते 5 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. पेपर 1 पेपर 2. त्याच्यामुळे हे महत्वाचे टॉपिक आहेत. तर आपण एक जो का टॉपिक आहे तो व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घेऊया. आवाज येत आहे ओके, तर ठीक आहे. बघा आपल्याला या ठिकाणी काय बघायचंय, बघा भाषेवर ज्या घटनात्मक तरतुदी आहेत त्या आधीपासून समजून घ्यायच्या आहेत, कारण याच्यावरती बघा बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. शेवटी आपण प्रश्न सुद्धा बघणार आहोत की कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता बघा याच्यामध्ये आपल्याला घटनात्मक तरतुदीमध्ये आपल्याला जे काय महत्वाचं कलम आहे ते कलम 29 आहे. कलम 29 मध्ये काय केलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेचे कलम 29 अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करतं. तर हे अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये हे 29वा कलम आहे. आता डायरेक्टली याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु अल्पसंख्याक म्हटलं की त्याच्याविषयी बघा जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील भाषेविषयी वगैरे तर ते तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे महत्वाचं लक्षात ठेवा की 29 जे कलम आहे ते अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण आहे. आता हिताचं रक्षण म्हटलं की मग त्याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये जे काही नमूद करण्यात आलेलं आहे की नागरिकांच्या कोणत्याही वर्गाला जे स्वतःची वेगळी भाषा असेल, लिपी असेल किंवा संस्कृती असेल तर त्याच्या संरक्षणाचा अधिकार या मार्फत दिला गेलेला आहे. संविधान सभेच्या प्रदीर्घ चर्चेनंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. बघा भारताची अधिकृत भाषा कोणती आहे तर हिंदी आहे. परंतु लक्षात ठेवा की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा सुद्धा नाही, तर कुठलीही एक अधिकृत अशी राष्ट्रभाषा नाही, परंतु अधिकृत भाषा कोणती तर हिंदी आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी ही जो काय दर्जा आहे तो हिंदी भाषेला मिळालेला आहे. यानंतर घटनेमध्ये जे काय कलम समाविष्ट करण्यात आले ते 343 ते 351. तर याच्यामध्ये राजभाषेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. राजभाषेबाबत तरतूद करण्यात आले 343 ते 351 जे कलम आहेत याच्यामध्ये. आता त्याची आठवण ताजी ठेवण्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण हिंदी भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आणि त्याच्यामुळे हा हिंदी दिवस साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रभाषेचा उल्लेख नाही, तर हे लक्षात ठेवायचं. कोणतीही एक भारताची राष्ट्रभाषा नाही, कारण कदाचित आपण त्या ओघामध्ये बोलून जाऊ शकतो किंवा ठिकाणी उत्तर देऊ शकतो की हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, परंतु कोणतीही एक राष्ट्रभाषा भारताने स्वीकारलेली नाही. त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या 17व्या भागामध्ये, भारतीय संविधानाचा जो काही 17वा भाग आहे, 17वा पार्ट आहे, त्याच्यामध्ये 343 351 हे जे काही कलम आहे त्याच्या अंतर्गत कार्यालयीन ज्या काही भाषा आहेत त्या भाषांबाबत तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा की 343 ते 351 हे जे काही कलम आहेत याच्यामध्ये जे कार्यालयीन भाषा आहे ते कोणकोणत्या असतील तर कार्यालयीन कामकाजाच्या भाषा असतील तर त्या संदर्भात तरतूद आहे. आता याच्यामध्ये आपण पहिलं जे कलम आहे 343 ते बघूया. याच्यामध्ये भारतीय संघराज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित हे कलम आहे. भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा कोणती असेल तर ही अधिकृत भाषा याच्या संदर्भात तर हे या ठिकाणी 343 कलम आहे. तर कोणती भाषा तर कार्यालयीन भाषा. लक्षात ठेवा कार्यालयीन भाषा. या कलमानुसार हिंदी ही देवनागरी लिपीत असायला पाहिजे आणि अंकांच्या बाबतीमध्ये भारतीय अंकांचं आंतरराष्ट्रीय स्वरूप मिळतं, म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला अंक बघायला मिळतात आणि जी लिपी असायला पाहिजे ती हिंदी देवनागरी असायला पाहिजे. तर हे 343 कलमानुसार सांगितलेलं आहे. कारण प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर असा विचारला जाऊ शकतो की हिंदी देवनागरी लिपी तर ही देवनागरी लिपीत असावी, हिंदी देवनागरी लिपीमध्ये असावी
अशी तरतूद कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, म्हणजे तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाईल. आता संविधान स्वीकारल्यानंतर पहिली 15 वर्ष लक्षात ठेवा, संविधान स्वीकारल्यानंतर जी पहिली 15 वर्ष आहेत, तर याच्यामध्ये काय पहा कार्यालयीन भाषा होती, तर त्या कार्यालयीन भाषेमध्ये पहा इंग्रजीचा वापर पहा सुरू झालेला होता. म्हणजे सुरू राहील अशा प्रकारे याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. म्हणजे 1950 पासून ते 1965 पर्यंत जी भारताची कार्यालयीन भाषा होती तर ती इंग्रजी होती. त्याच्यानंतर 1965 मध्ये इंग्रजी भाषेला सहाय्यक कार्यालयीन भाषेचा दर्जा मिळाला, म्हणजे आपण म्हणूया त्याला असोसिएशन. जी काही आपली सहाय्यक भाषा आहे, कार्यालयीन सहाय्यक भाषा म्हणून पण इंग्रजीला दर्जा मिळाला. 1965 पर्यंत ती पण मेन भाषा होती. कार्यालयीन भाषा कायदा 1963 साली झालेला आहे. कार्यालयीन भाषा कुठल्या साली झाला, तर 1963 साली. पुढे पुढचं कलम आहे 344. याच्यामध्ये राजभाषेसाठी आयोग आणि संसदीय समिती स्थापन करण्याची तरतूद या 344व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. कार्यालयीन भाषा कायदा हा 1963 मध्ये 1963 मध्ये झाला आणि त्याच्यामध्ये 1967 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. 63 मध्ये कायदा झाला कार्यालयीन भाषेचा, 1967 मध्ये दुरुस्ती करून काही विशिष्ट बाबींमध्ये हिंदी भाषेसोबत इंग्रजी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला. ज्या काही विशिष्ट बाबी असतील त्याच्यामध्ये हिंदी भाषेसोबत इंग्रजी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला. मग त्याच्यामध्ये आपण जे का कोर्टाची जजमेंट वगैरे बघतो त्याच्यामध्ये इंग्रजी भाषा ठिकाणी कंपल्सरी असते. म्हणजे हिंदी भाषा त्याचबरोबर इंग्रजी भाषा असावी, तर हा एक अनिवार्य काही घटनांबाबतीमध्ये काही बाबतीमध्ये अनिवार्य वापर हा 1967 मध्ये जी का दुरुस्ती झाली त्यानुसार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे का पहिला मुद्दा सांगितला की केंद्र सरकारने जारी केलेले जे काही ठराव असतील त्याच्यामध्ये हिंदी सोबत इंग्रजी भाषेचा वापर व्हायला पाहिजे. जे काही सर्वसाधारण आदेश असतील, नियम असतील, अधिसूचना असतील, प्रशासकीय इतर अहवाल असतील किंवा वृत्तपत्रांशी संवाद जर साधायचा असेल शासनाला किंवा जे काही अधिकारी वर्ग असेल त्यांना जर संवाद साधायचा असेल, वृत्तपत्रांशी प्रशासकीय इतर अहवाल द्यायचे असतील, नियम किंवा अधिसूचना ज्या काही गॅजेट वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये इंग्रजी सोबत हिंदी भाषेचा किंवा हिंदी सोबत इंग्रजी भाषेचा वापर हा अनिवार्यपणे केला जातो. नंतर बघा, संसदेपुढे मांडण्यात येणारे प्रशासकीय आणि इतर अहवाल आणि कार्यालयीन जे काही दस्तावेज आहेत ते हिंदी सोबत इंग्रजी भाषेमध्ये मांडता येतात किंवा मांडले जातात. नंतर केंद्र सरकार आणि केंद्र शासनाचे जे महामंडळ असतील किंवा इतर ज्या काही कंपन्या असतात त्यांनी अंमलात आणलेले करार, समझोते, परवाने, मान्यता आणि ज्या अधिसूचना काढल्या जातील त्या सर्व या ठिकाणी हिंदी सोबत इंग्रजी भाषेमध्ये असतात. तर अशा प्रकारे हा 1967 जो काय 344 कलम आहे याच्यामध्ये या महत्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. बघा, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये हे लक्षात ठेवायचं की 344 कलम कशा संदर्भात आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की हिंदी सोबत इंग्रजी भाषेचा वापर हा अनिवार्यपणे काही बाबींमध्ये सुरू करण्यात आला, तर हे लक्षात ठेवा. नंतर बघा, पुढचं कलम आहे 345. याच्यामध्ये घटक राज्यांची कार्यालयीन भाषा किंवा राजभाषा या संदर्भात तरतूद आहे. घटक राज्यांची म्हणजे महाराष्ट्राचे असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, तर हे जे काही घटक राज्य आहेत याच्यामध्ये कार्यालयीन भाषा कुठली असायला पाहिजे किंवा राजभाषा कोणती असेल, तर हे 345 कलमानुसार सांगितलं गेलेलं आहे. संविधानामध्ये विविध घटक राज्यांची कार्यालयीन भाषा नमूद केलेली नाही. आता लक्षात घ्या, एक महत्वाचं आहे की संविधानामध्ये विविध घटक राज्यांची कार्यालयीन भाषा कोणती असेल हे नमूद केलेलं नाही. संबंधित राज्याचं विधिमंडळ कोणतीही एक किंवा अधिक भाषा किंवा हिंदी भाषा तिची कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकार करेल. म्हणजे की असं सांगितलं नाही घटनेने की महाराष्ट्राची मराठी ही कार्यालयीन भाषा असायला पाहिजे, तर राज्याचं विधिमंडळ हे ठरवतं की आपल्या राज्याची कार्यालयीन भाषा कोणती असायला पाहिजे. मग ती एक किंवा अधिक भाषा किंवा हिंदी भाषा त्या राज्याची एक कार्यालयीन भाषा ऑफिशियल लँग्वेज म्हणून तिचा ते स्वीकार करू शकतात किंवा करतील. अशा प्रकारे 345 जे काही कलम आहे त्याच्यामध्ये नमूद आहे. केवळ संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्येच नमूद भाषा निवडण्याचं बंधन नाही. म्हणजे ज्या काही 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे, तर त्या भाषेपैकीच एखादी भाषा निवडली पाहिजे असं सुद्धा याच्यामध्ये नमूद नाही. म्हणजे कुठलीही भाषा निवडण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते विधिमंडळाला आहे. आता याच्यामध्ये बघा, ज्या महाराष्ट्राने कोणकोणत्या कार्यालयीन भाषा निवडलेल्या आहेत मराठी आहे, आंध्र प्रदेशने तेलुगू, केरळने मल्याळम, आसामने आसामी, पश्चिम बंगालने बंगाली आणि ओडिशाने ओडिया, तर या भाषा आपल्या कार्यालयीन भाषा म्हणून निवडलेल्या आहेत. उत्तरेकडील जे काही राज्य आहेत यांनी हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, हरियाणा आणि राजस्थान,
तर हे जे काही उत्तरेकडील राज्य आहेत तर यांनी काय केलं आहे बघा, हिंदी ही भाषा आपली कार्यालयीन भाषा म्हणून पण निवडलेली आहे. तुम्हाला कदाचित पण हिंदीमध्ये हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, कारण हिंदी संदर्भात हा प्रश्न आहे की जे उत्तरेकडील राज्य आहेत हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, हरियाणा आणि राजस्थान, तर यांनी ऑफिशियल लँग्वेज किंवा जी कार्यालयीन भाषा आहे ती हिंदीचा वापर केला किंवा स्वीकार केलेला आहे. तिसरा मुद्दा आहे बघा, गुजरात आणि पंजाब राज्यांनी, गुजरातने गुजराती आणि पंजाबने पंजाबी भाषेबरोबर हिंदी भाषेचा सुद्धा या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. जे काय कार्यालयीन भाषा आहे पंजाबची, पंजाबी सुद्धा आहे आणि हिंदी सुद्धा आहे. गोवा राज्याने मराठी आणि गुजराती भाषेबरोबरच कोकणी भाषेचाही स्वीकार केलेला आहे. गोव्यामध्ये बघा मराठी भाषा सुद्धा आहे, गुजराती सुद्धा आहे आणि त्याचबरोबर कोकणी भाषेत सुद्धा कार्यालयीन भाषेमध्ये वापर केला जातो. जम्मू व काश्मीर राज्याने उर्दू भाषेचा स्वीकार केलेला आहे, काश्मीरी भाषेचा नाही. हे महत्वाचं आहे बघा, जम्मू काश्मीर राज्याने उर्दू भाषेचा आपल्या कार्यालयीन वापरासाठी स्वीकार केलेला आहे. त्या ठिकाणी काश्मीरी भाषा कार्यालयीन वापरासाठी वापरली जात नाही. त्यानंतर मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार केलाय. जे मेघालय राज्य असेल, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, तर या तीनच राज्यांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार आपल्या कार्यालयीन वापरासाठी केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की इंग्रजीचा वापर कुठे कुठे झालेला आहे, कोणत्या कोणत्या राज्यांनी कोणत्या कोणत्या भाषा पण स्वीकारलेल्या आहेत आपल्या कार्यालयीन भाषेसाठी. त्यानंतर कलम जे काय 345 आहे या अनुसार राज्य सरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार राजभाषा मानली जाते. तर बघा, जी राजभाषा आहे तर ती कोणती असते, तर जे काय 345 कलम आहे ज्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की त्या राज्याच्या विधिमंडळाने ठरवायचं की आपल्या राज्याची कार्यालयीन भाषा कोणती असेल. आता एखाद्या राज्य सरकाराने राज्यासाठी एखादी जी अधिकृत भाषा मानलेली आहे तर ती भारतीय राज्यघटनेनुसार राज्याची राजभाषा मानली जाते. म्हणून महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे, पण मराठी आहे आणि इतर राज्यांनी ज्या ज्या काही भाषा स्वीकारलेल्या आहेत ते त्यांच्या राज्यभाषा आहेत. तर हे लक्षात ठेवा. नंतर बघा पुढचं कलम आहे 346 कलम आहे, राज्यामधील अथवा राज्य व संघराज्य यामधील व्यवहाराची राजभाषा कोणती असेल. म्हणजे दोन राज्य असतील किंवा राज्य आणि संघराज्य यामधील व्यवहाराची भाषा कोणती असावी अशा प्रकारची तरतूद ही कलम 346 अनुसार करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जी पहिली तरतूद आहे ती संघराज्याच्या शासकीय कामकाजाची त्या काळी प्राधिकृत असलेली भाषा म्हणजेच इंग्रजी, म्हणजे त्या काळी कोणती भाषा होती तर इंग्रजी होती. तर हीच राज्यामधील अथवा राज्य व संघराज्य यामधील व्यवहाराची भाषा राजभाषा असेल. तर इंग्रजी ही राजभाषा असेल हे त्यावेळेस पण सांगितलेलं होतं. म्हणजे जेव्हा तुमची आपली राज्याची 1965 पर्यंत देशाची जी राजभाषा होती, जी अधिकृत भाषा होती ती इंग्रजी होती आणि त्याच्यामुळे पण त्या काळी जी प्राधिकृत भाषा झालेली होती ती इंग्रजी. तर हीच भाषा राज्यामधील अथवा राज्य व संघराज्य यामधील व्यवहाराची राजभाषा असेल. आणि आता सुद्धा दोन राज्यामध्ये जो काही व्यवहार असतो ते इंग्रजी भाषेमध्ये चालू असतो. नंतर मात्र 2 किंवा अधिक राज्य जर हिंदी भाषेत असतील, म्हणजे काय केलं समजा दोन किंवा अधिक राज्यांनी जर हिंदी भाषेला म्हणजे इंग्रजीच्या ऐवजी त्यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा म्हणून एकमताने ते पण मान्यता देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी असं नाही की फक्त इंग्रजीचाच वापर झाला पाहिजे, तर त्या ठिकाणी हिंदीचा सुद्धा वापर होऊ शकतो इंग्रजीच्या ऐवजी. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे जे काही राज्य आहेत या राज्यांनी असे करार केलेले आहेत की आपल्या राज्यांमध्ये जे व्यवहार असतील किंवा जे संभाषण वगैरे कन्व्हर्सेशन असेल ते फक्त हिंदी भाषेमधील असेल, इंग्रजी भाषेमध्ये त्याचा वापर होणार नाही. परंतु तशी त्या राज्यघटनेमध्ये तरतूद आहे की 2 राज्यांमध्ये जर हिंदी नसेल तर तुम्ही इंग्रजीमधून संभाषण करा. नंतर बघा अधिकृत भाषा कायदा 1963 मध्ये या ठिकाणी खालील काही तरतुदी केलेल्या आहेत. अधिकृत भाषा कायदा हे लक्षात ठेवा. कायदा कुठला आहे, अधिकृत भाषा कायदा म्हणजे ऑफिशियली. त्याच्यामध्ये संघराज्य आणि गैर हिंदी राज्य म्हणजे राज्यभाषा हिंदी नसलेले यामधील व्यवहाराची भाषा ही इंग्रजी असायला पाहिजे. म्हणजे एखादं संघराज्य असेल आणि एखादं राज्य आहे म्हणजे गैर हिंदी राज्य म्हणजे थोडक्यात आपलं महाराष्ट्र राज्य आहे ज्या ठिकाणची भाषा आपली हिंदी नाही, तर याच्यामध्ये काय व्यवहाराची भाषा आहे ती इंग्रजी असायला पाहिजे, असावी असे एक तरतूद ही अधिकृत भाषा कायदा 1963 मध्ये आहे. एक हिंदी व एक गैर हिंदी राज्यादरम्यान हिंदी ही व्यवहाराची भाषा वापरल्यास त्या दरम्यानच्या हिंदीतील संप्रेषणाबरोबर ते इंग्रजी भाषांतरही असायला पाहिजे. जर हिंदी एखादं राज्य असेल किंवा दुसरं
गैर हिंदी राज्य असेल, म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया उत्तर प्रदेश राज्य आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य आहे, या दरम्यान जर हिंदी ही व्यवहाराची भाषा वापरली तर हिंदी बरोबर जी काही इंग्रजी कम्युनिकेशन आहे किंवा जे ट्रान्सलेशन आहे ते हिंदीमध्ये असायला पाहिजे, अशी ही तरतूद 1963च्या अधिकृत भाषा कायद्यामध्ये आहे. पुढचं कलम आहे 347 कलम आहे. 347 कलमामध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा, राज्याच्या लोकसंख्येच्या एखाद्या गटाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयीची तरतूद. आता हे 347 कलम महत्वाचं आहे, कारण एखादा गट, एखादा जो मोठा समाज आहे, जर एखादी भाषा बोलत असेल तर त्या भाषेविषयी तरतूद या 347 कलमामध्ये केलेली आहे. राष्ट्रपती एखाद्या राज्यातील मोठ्या लोकसंख्येची तिच्याकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या एखाद्या भागात अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी निर्देश देऊ शकतात. तर हा राष्ट्रपतींना अधिकार आहे 347 कलमानुसार. एखादा मोठा गट असेल तर त्या गटाकडून जी काही बोलली जाणारी भाषा आहे ती संपूर्ण राज्याला लागू करायची की राज्याच्या एखाद्या भागामध्ये त्या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा द्यायचा, तर यासाठीचे राष्ट्रपती त्या भाषेसंदर्भात तरतूद किंवा निर्देश देऊ शकतात. तर या संदर्भात बघा, अल्पसंख्याकांच्या भाषिक हित संबंधांच्या जपणुकीसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. ही तरतूद का करण्यात आली? जे अल्पसंख्याक आहेत, अल्पसंख्याक समाज आहे, तर त्यांची भाषा वेगवेगळी असणार आहे, तर त्यासाठी त्यांनी फक्त मराठी भाषेमधूनच त्यांना अधिकृत भाषेचा दर्जा नाही, तर त्यांची जी काही भाषा असेल तर त्या भाषेची जपणूक व्हावी, तर यासाठी त्या भाषेंना या ठिकाणी एक अधिकृत भाषेचा दर्जा हा या ठिकाणी राष्ट्रपतीने दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकता, जैन लोक त्यांची जी भाषा आहे ती बोलू शकतात. आपले मुस्लिम बांधव असतील तर त्यांची ती उर्दू भाषा बोलू शकतात. तर अशा प्रकारे हे जे काही कलम आहे 347 याप्रमाणे अल्पसंख्याकांच्या भाषिक हित संबंधाच्या जपणुकीसाठी तर ही 347 कलमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचं कलम आहे 348. याच्यामध्ये बघा, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची व कायदे, विधेयक इत्यादींची भाषा नेमकी कोणती असायला पाहिजे हे 348 कलमामध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बघा, संसद कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करेपर्यंत पुढील बाबी केवळ इंग्रजी भाषेतच असतील. आता संसदेने जोपर्यंत तरतूद करणार नाही तोपर्यंत जे काही बाबी खाली दिलेल्या आहेत त्या सर्व इंग्रजी भाषेमध्ये असतील. याच्यामध्ये बघा, इंग्रजी भाषेमध्ये काय काय आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील जे काही सर्व प्रकारचं कामकाज आहे ते इंग्रजी भाषेमध्ये चालतं. नंतर संसद तसेच राज्य विधिमंडळामध्ये मांडण्यात आलेली जी काही सर्व विधेयके असतात, पारित करण्यात आलेले सर्व कायदे असतील, राष्ट्रपती राज्यपाल यांनी काढलेले अध्यादेश असतील, तसेच घटनेखाली किंवा कोणत्याही कायद्याखाली काढण्यात आलेले सर्व आदेश असतील, नियम, विनियम व पोटनियम या सर्वांचे अधिकृत पाठ असणार आहे ते सर्व या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्येच असतात. या ठिकाणी हे संपूर्णपणे इंग्रजी भाषेमध्येच विचारले जातात. तर लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जातं, आता तुमची कसं असतं की आता भाषा म्हटलं की मराठी भाषा म्हटलं की ते फक्त काय असं त्याच्यामध्ये व्याकरण किंवा हेच प्रश्न विचारले जात नाही, तर तुम्हाला अशा प्रकारे तरतुदी कोणत्या आहेत ते सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक तरतूद ही लक्षात ठेवायची, प्रत्येक कलम लक्षात ठेवायचे, कारण तुम्हाला प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. जर नवीन प्रश्न तुम्हाला विचारले गेले तर ही कलम महत्वाची आहेत, याच्यावरती प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातात. आपण गेल्या वर्षी बघितलेलं आहे की नवीन कलम सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आली होती. पुढचा कलम आहे, मात्र राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने राज्याच्या उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी हिंदी भाषेचा किंवा राज्याच्या इतर कोणत्याही अधिकृत भाषेचा वापर प्राधिकृत करू शकतात. कायदे करेपर्यंतच इंग्रजीचा वापर केला जातो. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की जे उच्च न्यायालयाचे जे काही कामकाज आहे ते बघा मराठी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला त्यांच्या ऑर्डर्स बघायला मिळतात, कारण राज्यपालांनी राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेऊन तशा प्रकारचा कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेला आहे. जर कायदा नसता तर सगळ्या ज्या काही ऑर्डर आहेत त्या आपल्याला इंग्रजीमध्ये बघायला मिळाल्या असतात. तर हा जो काही कलमाचा आपल्याला परिणाम बघायला मिळतो, कलम 348 अनुसार बघायला मिळतो की सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची कायदे, विधेयके इत्यादींची भाषा ही कोणती असावी हे कलम 348 अनुसार ठरवलं जातं. आता याच्यामध्ये बघा, कलम 350 खूप महत्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत. आता जे काही 350 कलम आहे बघा, 350 कलम की प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची सुविधा प्रदान करतं. आता 350 मध्ये काय सांगितलेलं आहे, जे अल्पसंख्याक विद्यार्थी असतील किंवा कुल कोणतेही विद्यार्थी असतील तर यांना प्राथमिक टप्प्यावरती, म्हणजे थोडक्यात आपण म्हणू 1ली ते 5वी पर्यंत या टप्प्यावरती मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची काही सुविधा आहे ती प्रदान केली जाईल या 350 या कलमानुसार. आणि याच्यामध्ये 7व्या घटना दुरुस्तीने कायद्याने हा समावेश करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, हा एक कायदा आहे की प्राथमिक टप्प्यावरती मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर या ठिकाणी एखाद्या राज्य सरकारने हा जो काही
आपला अधिकार आहे तो जर नाकारला तर आपल्याला याच्या विरोधात दाद मागता येते. तर हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला आहे तसा प्रश्न विचारला गेलेला होता, ते तुम्हाला शेवटी मी दाखवेल. त्यानंतर बघा कलम 350B आहे. आपण 350A बघितलं, 350B मध्ये काय आहे, की 350B मध्ये हे भाषिक जे अल्पसंख्याक आहे, जे अल्पसंख्याक भाषिक आहेत यांना विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. मध्ये जे भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकार नेमण्याची तरतूद 350B मध्ये केलेली आहे. विशेष अधिकारी राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जाईल. भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करेल आणि ते थेट राष्ट्रपतींना अहवाल देतील. म्हणजे भाषिक जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचे अधिकारी नेमणूक करण्याची तरतूद 350B मध्ये करण्यात आलेली आहे, जे अहवाल राष्ट्रपतींना सादर करू शकतात. त्यानंतर राष्ट्रपती हा अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहात सादर करू शकतात किंवा संबंधित राज्य आणि राज्य सरकारांना पाठवू शकतात. तर हा जो काय कायदा आहे तो 7व्या घटना दुरुस्तीने 1956 मध्ये केलेला आहे. तर 350A 350B, तर ही जी काय कलम आहेत यानुसार काय काय तरतुदी आहेत त्या थोड्याशा लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. नंतर बघा हे महत्वाचं आहे, हे सुद्धा कलम महत्वाचं आहे बघा. 351. 351 मध्ये काय सांगितलं की हिंदी भाषेच्या विकासासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. हिंदी भाषा आहे तर त्याच्या विकासासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली सूचना आहे हिंदी भाषेचा प्रसार. भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून वापरता येईल यासाठी विकास आणि संवर्धन करणं. तर हे या 351 कलमामध्ये सांगितलेलं आहे की संस्कृती असेल किंवा अभिव्यक्तीचं माध्यम असेल यासाठी हिंदी भाषेचा प्रसार करण्यात यावा. तिच्या स्वभावात हस्तक्षेप न करता, हिंदीच्या स्वभावामध्ये नेचरमध्ये हस्तक्षेप न करता हिंदुस्थानी आणि इतर भाषांमध्ये जे वापरले जाणारे रूपे असतील, शैली, शब्दप्रयोग सामावून घेऊन त्याची समृद्धी साधने करण्यात यावीत. शब्दसंग्रहासाठी मुख्यतः संस्कृत आणि दुय्यम इतर भाषांमधील शब्द घेऊन त्यांची समृद्धी निश्चित करणे. म्हणजे संस्कृत भाषा असेल किंवा इतर भाषा असेल त्याच्यामधले शब्द जे आहेत ते हिंदी भाषेमध्ये घ्यावेत. तर असं 351 कलमानुसार सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या भाषेत सुद्धा जे संस्कृतमधून शब्द आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आता या ठिकाणी बघा महात्मा गांधींनी जी काय राजभाषा आहे, राजभाषे संदर्भात काही वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत. हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला महात्मा गांधींविषयी प्रश्न विचारला गेला किंवा राजभाषेविषयी तर तुम्हाला ही वैशिष्ट्ये माहिती असायला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ही राजभाषा खालील राजभाषा कशी असायला पाहिजे यासाठीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. बघा या ठिकाणी भाषा वापरकर्त्यांना वापरण्यास सोपी असायला पाहिजे. म्हणजे एखादी जर राजभाषा स्वीकारायची असेल तर ती कशी असायला पाहिजे. बघा भाषा ही वापरकर्त्यांना वापरण्यास सोपी असायला पाहिजे, अवघड नसावी. पुढचं आहे बघा, त्या भाषेतून भारताचा परस्पर धार्मिक, आर्थिक आणि राजकीय संवाद व्हायला हवा. एखादी भाषा आपण राजभाषा म्हणून पण निवडतो त्यावेळेस त्या भाषेतून परस्पर धार्मिक प्रसार झाला पाहिजे, आर्थिक संवाद झाला पाहिजे आणि राजकीय संवाद सुद्धा व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर भारतातील अनेक लोक ती भाषा बोलणे आवश्यक आहे. भारतामधील भरपूर लोक ती भाषा बोलायला पाहिजे, त्याच वेळेस तिला राजभाषाचा दर्जा पण मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. आणि ती भाषा राष्ट्रासाठी सोपी असायला पाहिजे. भाषेचा विचार करताना कोणत्याही क्षणी किंवा अल्पकालीन स्थितीवरती भर देऊ नये. भारताच्या संदर्भात हिंदी भाषा या वैशिष्ट्यांशी पूर्णपणे जुळते. म्हणजे भारतामध्ये हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते, त्याच्यामुळे ती एक राजभाषा असावी अशा प्रकारे या ठिकाणी जे वैशिष्ट्य आहे ते सांगितलेलं आहे. परंतु कोणत्या प्रकारची जी राष्ट्रभाषा आहे ते तिचा स्वीकार केला गेला नाही. परंतु हिंदी ही राजभाषा भरपूर राज्यांची आहे. कारण राजभाषा जी काही हिंदी भाषा आहे ती मोठ्या प्रमाणात खूप लोकांद्वारा बोलली जाते आणि ती बोलण्यास सोपी आहे, संवाद करण्यास सोपी आहे. त्याचबरोबर जे काही कार्यालयीन लँग्वेज आहेत किंवा जो व्यावहारिकता आहे त्याच्यामधली ती एकदम सोपी असल्यामुळे हिंदी ही जास्त राज्यांची राजभाषा म्हणून वापरली जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा जे महात्मा गांधींनी राजभाषेची वैशिष्ट्य सांगितली तर ती आहेत. नंतर पुढे बघा 1967 मध्ये 21व्या घटना दुरुस्तीपर्यंत 14 भाषांना अधिकृत दर्जा होता. आता बघा आपल्या ज्या काही अधिकृत भाषा आहेत त्या एकूण किती आहेत तर ते बघा, ज्या काही एकूण 21व्या घटना दुरुस्तीपर्यंत म्हणजे 1967 मध्ये जी काही 21वी घटना दुरुस्ती झाली तोपर्यंत एकूण फक्त 14 भाषा अधिकृत दर्जा होता त्या भाषांना. आताच्या सुधारणेनुसार
त्याच्यानंतर काही त्याच्यामध्ये ऍड झाल्या, सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी वगैरेंचा अधिकृत भाषेमध्ये समावेश करण्यात आला आणि त्या अनुसार ज्या काही अधिकृत भाषा आहेत त्या एकूण 22 आहेत. एकूण भाषा किती आहेत 22. 21व्या घटना दुरुस्तीपर्यंत 14 भाषा होत्या. तर हे लक्षात ठेवा. पुढं भारताच्या राज्यांची रचना ही भाषिक तत्वानुसार करण्यात आलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे. असून प्रत्येक राज्य हे आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी, शिक्षणासाठी कोणती भाषा वापरावी याचा निर्णय घेऊ शकते. म्हणून महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या शाळा या ठिकाणी वाढलेल्या आहेत, कारण हे राज्याच्या अंतर्गत येतं की राज्यामध्ये कोणत्या भाषेतून शिक्षण द्यावं, व्यवहारासाठी कोणती भाषा वापरावी, तर हे सर्व संपूर्णपणे राज्याचा निर्णय असतो. त्याच्यामुळे या ठिकाणी इंग्रजीचं पीक भरमसाठ आलेलं आहे. पुढं सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे बघा, की सध्या भारतीय घटनेनुसार देशात ज्या काय बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषा आहेत यांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की भारताची शासकीय राजभाषा कोणती आहे, तर लक्षात घ्या कोणतीही एक ही राजभाषा यापैकी आहे जी तुम्हाला खाली दिसत आहे. एकूण 22 आहेत, म्हणजे कोणतीही फक्त एकच राजभाषा नाही, तर एकूण 22 भाषा आहेत. याच्यामध्ये लक्षात ठेवा आसामी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मीरी, कोकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मराठी, मल्याळम, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी आणि हिंदी. तर या 22 प्रादेशिक भाषा आहेत ज्यांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न याच्यामधला येऊ शकतो की यापैकी खालीलपैकी कोणती एक शासकीय राजभाषा नाही. मग तुम्हाला एक तिसरीच जी काही चौथीला असणार आहे ऑप्शन असणार आहे तो वेगळ्याच लँग्वेजचा असेल. त्याच्यामुळे या सर्व ज्या काही भाषा आहेत तुमच्या लक्षात असायला पाहिजेत. कारण बघा ही जी मैतेई जी काही भाषा आहे तुमच्या कदाचित पण लक्षात राहणार नाही बघा, मैतेई. त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा की तुम्हाला त्या भाषा ओळखता आल्या पाहिजे कुठली शासकीय राजभाषा आहे. तुम्हाला सरळ याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जो काय सर्वात महत्वाचा पुढचा घटक आहे अभिजात भाषा. आता अभिजात भाषेविषयीची माहिती या ठिकाणी आपण बघूया. पाठीमागच्या तुम्हाला जे काय आपण कलम वगैरे बघितले ते सर्व समजले असतील. तर बघा अभिजात भाषा आपण बघूया. आता अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. म्हणजे अभिजात भाषा ही काय आहे, तर वैशिष्ट्यपूर्ण ज्या काय भाषा असतील, म्हणजे भारतामध्ये ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण भाषा असतील तर त्या भाषेला हा भारत सरकारद्वारा एक दर्जा दिला जातो. त्याला अभिजात भाषा असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बघा केंद्र सरकारने कल्पना बनकर मॅमने एक ट्रिक सांगितली बघा, बोबडी मामा काका सास ऊस गुप्त मनी वो आसमानने उडते है. तर ही एक आपली ट्रिक आहे 22 भाषा ज्या काय आहेत तर त्या लक्षात ठेवण्याची. छान आहे. तर बघा केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष या ठिकाणी ठरवलेले आहेत. हे जे काय अभिजात भाषेचे निकष आहेत याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता की अभिजात भाषा ठरवण्यासाठी जे खालीलपैकी कोणता एक निकष नाही. तर हे निकष लक्षात ठेवा. याच्यामध्ये जो काय पहिला निकष आहे तो लक्षात ठेवा की भाषा ही प्राचीन आणि साहित्य त्याच्यामध्ये श्रेष्ठ असायला पाहिजे. बघा कोणती जी काय भाषा आहे तर ती भाषा प्राचीन असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय साहित्य आहे ते श्रेष्ठ असलं पाहिजे. तर हे लक्षात ठेवा की त्या भाषेला मग जो काय अभिजात भाषेचा दर्जा आहे तो दिला जाईल. पुढचा निकष आहे भाषेचे वय हे 1500 ते 2500 वर्षांचं असायला पाहिजे. किती वय असलं पाहिजे त्या एखाद्या भाषेचं, ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पाहिजे 1500 ते 2500 एवढं वर्षांचं त्या भाषेचं वय असायला पाहिजे. त्यानंतर त्या भाषेला स्वतःचं स्वयंभू पण असायला पाहिजे, म्हणजे त्या भाषेपासून स्वतःचं असं मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य आहे ते रचलेलं असायला पाहिजे, ग्रंथ असायला पाहिजे. मग या ठिकाणी बघा जे रामायण वगैरे आहे ते आपल्याला माहिती आहे संस्कृत भाषेमधून रचलं गेलं आहे, ते मराठी भाषेमधून रचलेले नाहीत. म्हणून संस्कृत भाषा या ठिकाणी आपली जी अभिजात भाषा आहे ती मानली जाते. नंतर जी प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असायला पाहिजे. जी प्राचीन भाषा असेल किंवा जी तिचे आधुनिक रूप असेल, म्हणजे प्राचीन भाषा आहेच त्याचबरोबर तिचं आधुनिक रूप केलं असेल, कन्वर्ट केले गेले असेल तर यांचा जो काय गाभा आहे तो कायम असायला पाहिजे. जर हे जे काही 4 जे काही निकष या ठिकाणी दिले आहेत हे निकष एखाद्या भाषेने पूर्ण केले तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
हे आपलं भारताचं शासन आहे, भारत सरकार आहे, तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी देतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला नाही, तर हे तुम्हाला सुद्धा मी खाली सांगतो. आता बघा, हा दर्जा ज्या भाषेना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. आता एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेचा फायदा काय होतो, तर त्या भाषेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जे केंद्र सरकार आहे, तर ज्या राज्याची ती भाषा असेल, ज्या राज्याच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो त्याला आज काही भरीव असं अनुदान आहे ते या ठिकाणी दिलं देतं. तर भारत सरकारने आतापर्यंत एकूण 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. एकूण भाषा किती आहेत, अभिजात भाषा किती आहेत, तर 6 भाषा आहेत, हे लक्षात ठेवा. बघा, याच्यामध्ये तमिळ ही पहिली भाषा आहे, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया. तर उडियाला या ठिकाणी आता आपल्याला जो अभिजात भाषेचा दर्जा आहे तो दिला गेलेला आहे. एकूण या 6 भाषा आहेत, लक्षात ठेवा. आपली मराठी ही अभिजात भाषा नाही, हे लक्षात ठेवा. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या 6 आपल्या देशाच्या, आपल्या भारताच्या अभिजात भाषा आहेत. अभिजात भाषेचा दर्जा हा भारत सरकारने दिलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, तमिळ द्रविड भाषा, बघा तमिळ द्रविड भाषा पहिला मान दिला गेला आहे तमिळला. नंतर तमिळनाडू आणि पुडुचेरी राज्याची ही राजभाषा आहे. तमिळ द्राविड भाषा पहिला मान या भाषेला मिळाला. तमिळनाडू आणि पुडुचेरी राज्याची ही राजभाषा आहे. नंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केलेला आहे. तर हे लक्षात असायला पाहिजे की समिती नेमली आहे का, की मराठी भाषा राजभाषेचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे का, तर नाही, परंतु प्रस्ताव सादर केला गेला आहे. त्या समितीचे मुख्य आहेत या ठिकाणी रंगनाथ पठारे. भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या भाषा तज्ञांची समिती एखादी भाषा अभिजात ठरू शकेल का याची छाननी करत असते. तर सांस्कृतिक मंत्रालय आहे, तर त्यामार्फत एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा किंवा नाही, तर यासाठी जे काही प्रस्ताव वगैरे सादर केले जातात त्याची छाननी त्या तज्ञांमार्फत केली जाते. मराठी भाषा ही इसवी सनापूर्वी 207 या वर्षी ब्राह्मी लिपीत लिहिली जात होती. बघा, जी आपली मराठी भाषा आहे ती मराठी लँग्वेज मध्ये लिहिली जात नव्हती, म्हणजे ती जी काही लिपी होती ती इसवी सनापूर्वी 207 या वर्षी ती ब्राह्मी लिपीमध्ये लिहिली जात होती. हे सिद्ध झाले असून तिला अभिजात भाषेचा दर्जा नाही, ते लक्षात ठेवा. अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. तर अशा प्रकारे ही अभिजात भाषेचे निकष, अभिजात भाषा कोणती आहे, एकूण 6 अभिजात भाषा आहेत. नंतर पहिला मान कोणत्या भाषेला मिळाला, तमिळनाडू आणि पुडुचेरी राज्याची राजभाषा, तमिळ द्राविड भाषा आणि मराठी भाषेला मिळाला की नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याची समिती कोणती आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी भाषा, कारण मराठी आता भाषा म्हटलं की तुम्हाला मराठी भाषेविषयी माहिती असायलाच पाहिजे. ही 207 या वर्षी ब्राह्मी लिपीमध्ये मराठी भाषा लिहिली जात होती, हे थोडंसं लक्षात ठेवा, कारण लिपीवर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता बघा, पुढचा एक महत्वाचा घटक आहे बहुभाषिकता किंवा त्याला भाषा विविधता असं आपण म्हणतो. बहुभाषिकता किंवा भाषा विविधता. आता याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात. याच्यामध्ये बघा, बहुभाषिकता ही काय असते, तर ही मुलांच्या अस्मितेचा अंगभूत एक भाग आहे. मुलांची जी अस्मिता आहे त्या अस्मितेचा एक अंगभूत भाग कोण आहे, तर बहुभाषिकता आहे. आणि भारतीय भाषिक भूप्रदेशांचे प्रत्येक ते एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कोणत्याही भागामध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या भाषा बोलणारे जे लोक आहेत, जो समाज आहे तो आढळतो. म्हणजे असं नाही की फक्त एकच भाषा त्या ठिकाणी बोलली जाते. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, बिहारमध्ये जा, मराठी भाषिक त्या ठिकाणी आढळतील, त्या ठिकाणी तमिळ भाषा बोलणारे आढळतील, उर्दू भाषिक त्या ठिकाणी आढळतील. म्हणजे सर्व भाषिक जे आहेत तर ते त्या त्या राज्यामध्ये आढळतात. ते एक महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. सर्जनशील भाषा शिक्षकांनी या वैशिष्ट्याचा एक प्रभावी संसाधन म्हणून वापर केला पाहिजे. आता बघा, हे तुम्हाला एक वाक्य लक्षात ठेवा, महत्वाचं वाक्य आहे की एक सर्जनशील भाषा शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा एक संसाधन म्हणून वापर केला पाहिजे, तर कोणत्या, तर या ठिकाणी लक्षात ठेवा, बहुभाषिकता ही मुलांच्या अस्मितेचा एक भाग आहे आणि भारतीय भाषिक भूप्रदेशात एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भाषिक बोलणारे विद्यार्थी आढळतात. त्याच्यामुळे या वैशिष्ट्याचा एक संसाधन म्हणून, म्हणजे बहुभाषिकतेचा एक संसाधन म्हणून प्रत्येक सर्जनशील भाषा शिक्षकाने त्याचा वापर करून घेतला पाहिजे. म्हणजे तुमच्या वर्गामध्ये एकापेक्षा जास्त भाषिक विद्यार्थी असतील तर तुम्ही काय करायचंय, प्रत्येक जण आपल्या भाषेतून बोलेल आणि
आणि त्याचा सर्वांना फायदा होईल यासाठी तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे तुमच्या वेळापत्रकामध्ये त्याप्रमाणे परिपाठ वगैरे आयोजित करायचे आहेत. आपण ते करतो बघा. एक दिवस आपण हिंदीमधून परिपाठ घेतो, एक दिवस इंग्रजीमधून घेतो, एक दिवस मराठीमधून घेतो किंवा अजून वेगळी काही भाषा असेल, भाषिक विद्यार्थी त्या शाळेमध्ये असतील तर त्या भाषेमधून सुद्धा परिपाठ घेतले जातात. नंतर बघा, सहज उपलब्ध असलेल्या संसाधनांचा हा सुयोग्य वापर तर ठरेलच, पण शिवाय त्यातून मुलाला सुरक्षिततेची आणि आपलेपणाची हमी मिळेल. आता बहुभाषिकतेचा वापर का करायचा, तर लक्षात ठेवा की त्या शाळेमध्ये जर समजा आपल्या भाषेचा, माझ्या भाषेचा वापर केला जात आहे हे मला समजलं तर मला त्या शाळेमध्ये एक सुरक्षिततेची हमी मिळेल, कारण एक आपलेपणाची हमी मिळणार आहे. कारण पहा, माझ्या भाषेमधून सर मला शिकवतात, माझ्या भाषेमधून मला त्या ठिकाणी बोलू दिलं जातं, तर हे या ठिकाणी एक सुरक्षिततेची आपलेपणाची हमी त्या ठिकाणी मिळते. आता या ठिकाणी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जर इंग्रजीची शाळा असेल, इंग्रजी माध्यमाची शाळा असेल, त्या ठिकाणी हे बहुभाषिकत्व आहे त्याचा वापर होतो का? म्हणजे त्या ठिकाणी तांत्रिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर ओढून ताणून तुम्ही त्या ठिकाणी त्या मुलांना त्यांच्या डोक्यात ते भरवता. त्या ठिकाणी त्यांना एक आपण म्हणू, हे जे वाक्य आहे सुरक्षितता असेल किंवा आपलेपणा आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो का? हा एक साधा सरळ माझा प्रश्न आहे. कोणाही मुलामध्ये आपण आपल्या भाषेमुळे मागे पडत आहोत अशी भावना त्यामुळे निर्माण होत नाही. तर हे लक्षात ठेवायचं की बहुभाषिकतेचे फायदे काय आहेत, की बहुभाषिकत्वामुळे या ठिकाणी काय होतं, तर प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव होते, इतर मुलांपेक्षा आपण मागे पडत नाही. कारण बघा, समजा मला हिंदीमधून समजतं तर सरांनी मला हिंदीमधून काही गोष्टी सांगितल्या पाहिजे, मला मराठीमध्ये समजत नाही. जर सरांनी मला हिंदीमधून सांगितलं तर हिंदीमधून मी इतर मुलांबरोबर चालणार आहे, न की या ठिकाणी मला हिंदी भाषा समजत नाही त्याच्यामुळे मी मागे पडेल. कारण ही जी काही भावना आहे ती आपल्या या बहुभाषिकतेमुळे पण निर्माण होत असते. आता पुढे बघा, भाषा शिक्षण. या ठिकाणी बघा, भाषेचे शिक्षण या ठिकाणी हे लक्षात ठेवा की भाषा शिक्षण कशा प्रकारचं असायला पाहिजे, तर भारतातील भाषिक विविधता ही गुंतागुंतीची आव्हाने तर निर्माण करतेच. म्हणजे या ठिकाणी याच्यावरती प्रश्न आला, विचारला गेला होता की बहुभाषिकतेमध्ये काय असतं, तर एक क्लिष्टता आहे, एक गुंतागुंत आहे. एक गुंतागुंतीची चॅलेंजिंग जे काही आव्हानं आहेत त्या ठिकाणी पण निर्माण होत असतात, निर्माण ते करतेच, पण त्याबरोबरच अनेक नव्या संधी सुद्धा त्या ठिकाणी ओपन करते. म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा असतील तर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त काय संधी आहेत ते चालून येत असतात, किंवा जे आपण म्हणूया ज्या सक्सेसची डोर्स आहेत ते सुद्धा ओपन होत असतात. संपूर्ण देश म्हणून भाषांची मोठी संख्या हे एक मौल्यवान सांस्कृतिक संसाधन ठरतं. कारण भारतामध्ये एक कोणतीही राजभाषा नाही, कोणतीही एक राष्ट्रभाषा नाही, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या भाषेमधून बोलू शकतो, त्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे प्रत्येकात जे काही सांस्कृतिक विविधता आहे तर ते प्रत्येकाला माहिती होते. आणि हाच एक भारतामध्ये एक मोठी भाषेची संख्या असल्यामुळे एक मौल्यवान सांस्कृतिक संसाधन हे भारतामध्ये ठरत असतं. स्कूलचं नियम असतात, परंतु ते तशा प्रकारे म्हणजे तेच आलं ना, शेवटी तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा येते त्या ठिकाणी. ठीक आहे, शेवटी ते आपल्या राज्याचं, प्रत्येक राज्याचं ते हे असतं, आपलं स्वातंत्र्य आहे राज्याचं की कोणत्या भाषेतून शिक्षक मिळावं. परंतु जर विचार केला, पण नैसर्गिक विचार जर केला की नैसर्गिकता काय आहे, की नैसर्गिकता हीच आहे की तुम्ही ज्या भाषेमधून तुम्हाला उपजत क्षमता आहे समजून घेण्याची, तर त्याच भाषेमधून तुमचं शिक्षण असायला पाहिजे. परंतु आता काही जणांची टॅलेंटशी तेवढी असते की दुसऱ्या भाषेतून सुद्धा ते शिक्षण घेऊ शकतात, परंतु सगळेजण त्याच्यावरती ते खरे उतरतील असं आपण म्हणू शकत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या अवतीभोवती इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारे बरेच विद्यार्थी असतात, परंतु एक तर काय होतं की दुसऱ्याने टाकलं म्हणून आपली मुलं आपल्या इंग्लिश मीडियममधून टाकायची, एक असा प्रकार त्या ठिकाणी असतो. परंतु ज्यावेळेस ते मराठी माध्यमात येतात, म्हणजे 1-2 वर्ष झाल्यानंतर, आणि ह्या लॉकडाऊन नंतर तर तसा अनुभव भरपूर येतोय की त्या मुलांना मराठी भाषा शिकवलेली लगेच समजत नाही, कारण त्यांना ठासून ते भरलेलं असतं, पाठांतर करायची सवय त्या ठिकाणी लावलेली असते, त्याच्यामुळे त्यांना ते मराठीतून जास्त समजत नाही. जरी मराठी ती भाषा असली तरी सुद्धा त्यांना समजत नाही, कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होत नाहीत. आता बघा, अनेक भाषा असणं हेच केवळ भारताचं वैशिष्ट्य नाही, तर विभिन्न प्रकारच्या अनेक भाषा समूहातील भाषा इथे बोलले जातात. फक्त अनेक भाषाच आहेत का, तर असं नाही. एखादी भाषा असेल तर त्या भाषेच्या अनेक ज्या काही भाषा समूहातील भाषा आहेत त्या ठिकाणी बोलल्या जातात. जगात असा कुठलाही दुसरा देश नाही जिथे 5 भाषा समूहातील भाषा अस्तित्वात आहेत. बघा, आपल्या भारत देशामध्ये एकूण 5 भाषा समूह आहेत, तर ज्या भाषा समूहातील भाषा बोलल्या जातात. बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारला गेला होता की भारतामधील एकूण भाषिक कुल किती आहे, तर त्यावेळेस 4 मी हे उत्तर सांगितलं होतं. आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला त्या ठिकाणी 5 हा ऑप्शन आला तर तुम्ही त्या ठिकाणचं उत्तर 5 हे द्यायचं आहे. कारण बघा, भारतामध्ये एकूण जे काही भाषिक समूह आहेत ते 5 आहेत.
परंतु जर उत्तर त्या ठिकाणी ऑप्शन 4 आला तर तुमचं 4 उत्तर द्यायचं आहे. दोन्ही ऑप्शन एकाच वेळेस नसतील. आता त्यांच्यातील मूलभूत संरचनात्मक भिन्नतेमुळे आपसात वर्गीकरण करता येण्या इतक्या स्पष्ट वेगळ्या स्वरूपाने ते असलेले आहेत. आता म्हणजे काय केलेलं आहे, त्यांचे पाक कुल आहेत. कुल आहेत म्हणजे पाक गट आहेत आणि त्यानुसार त्या भाषांना त्या कुलामध्ये त्या समूहामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची काय मूलभूत संरचनात्मक भिन्नता आहे किंवा जे वर्गीकरण आहे ते करण्यात आलेलं आहे. तर आता बघा जे काय 5 भाषा समूह आहेत ते लक्षात ठेवा. इंडो आर्यन, बघा इंडो आर्यन हा एक महत्वाचा समूह आहे. दुसरा द्रविडी आहे. ऑस्ट्रो आशियाई हा एक समूह आहे. तिबेटी ब्रह्मी आहे, बघा ब्रह्मी म्हणले की आपली मराठी आली. अंदमानी आहे. तर हे 5 भाषा समूह आहेत किंवा आपण याला गट म्हणू शकतो किंवा या ठिकाणी याला आपण कुल म्हणू शकतो. परंतु लक्षात ठेवा हे 5 समूह तर आपल्याला बघायला मिळतात, परंतु कदाचित तुम्हाला प्रश्नामध्ये 4च विचारले जातील. त्याच्यामुळे जर समजा त्या ठिकाणी एक तर हे दोन्ही ऑप्शन नसतील, 4 आणि 5 ऑप्शन नसतील. जर ऑप्शन आला तर फक्त 4 असेल किंवा फक्त 5 असेल. त्याच्यामुळं हे जे 5 समूह आहेत ते लक्षात ठेवा. आता बघा द्विभाषिक वा बहुभाषिक असणे हे काय? बघा द्विभाषिक वरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता बघा द्विभाषिक वा बहुभाषिक असणे हे आकलनाच्या प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणजे तुम्ही मराठी भाषेचं पण शिक्षण घ्या, हिंदीचं पण घ्या, इंग्रजीचं पण घ्या किंवा उर्दूचं पण घ्या, तर हे आकलन प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. तुम्ही एकाच भाषेतून ज्यावेळेस काही गोष्टी शिकताना तर त्यावेळेस तुम्हाला त्यांचं जे काय आकलन आहे, त्यांचे जे काय कन्सेप्ट आहे ते चांगल्या प्रकारे क्लिअर होत नाहीत. अनेक अभ्यासांनी हे दाखवून दिलं आहे की 2 भाषांवरती प्रभुत्व असणे हे आकलन आणि मानवी समजेचा विकास, सामाजिक सहिष्णुता, अनेकांगी विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी तसेच विद्वत्तेची उच्च पातळी गाठण्यासाठी उपयुक्त ठरतं. तर बघा या ठिकाणी काय आहे की तुम्ही ज्या काही 2 भाषा, कुठल्याही 2 भाषेवरती तुमचं प्रभुत्व असेल, तुम्ही हिंदी भाषा आपण सहजासहजी बोलू शकतो, मराठी बोलू शकतो. म्हणजे याच्या माध्यमातून काय होतं, आकलन होतं. जो काही समजेचा विकास आहे, मानवाने कशा प्रकारे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, भावना समजून घेतल्या पाहिजे, तर हा जो काही समजेचा विकास असेल, सामाजिक सहिष्णुता असेल, अनेकांगी विचार, एखाद्या गोष्टीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंगाने विचार करण्याची काही क्षमता आहे ती विकसित करण्यासाठी, तसेच जी काही विद्वत्तेची उच्च पातळी आहे ती गाठण्यासाठी 2 भाषांवरती प्रभुत्व असणं या ठिकाणी खूप महत्वाचं ठरतं. सामाजिक वा राष्ट्रीय पातळीवरती बहुभाषिकत्व हे इतर राष्ट्रीय संसाधना इतकंच एक तुल्यबळ संसाधन मानलं जातं. तर हे लक्षात ठेवा. म्हणून बहुभाषिकत्व खूप महत्वाचं आहे. याच्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला विचारले जातात. भारतातील बहुभाषिक वास्तवाने निर्माण केलेली आव्हाने आणि संधी यांना सामोरे जाण्यासाठी त्रिभाषा सूत्र हा एक प्रयत्न आहे. म्हणजे जे काय बहुभाषिकत्व एक संसाधन म्हणून स्वीकारलं गेलं आहे, त्याचं महत्व तुम्ही या ठिकाणी जाणलंच की 2 भाषा असतील किंवा 3 भाषा असतील तर याच्यावर तुमचं प्रभुत्व असेल त्या ठिकाणी तुमचा किती मोठ्या प्रमाणात विकास होतो. आणि त्याचाच या ठिकाणी हीच पार्श्वभूमी विचारात घेऊन या ठिकाणी भारताने काय केलं की भारतातील बहुभाषिक वास्तवाने जे काही निर्माण केली आव्हाने आणि संधी आहेत, चॅलेंज सुद्धा आहेत एका बाजूला आणि एका बाजूला संधी सुद्धा आहेत एकापेक्षा जास्त भाषा शिकल्यामुळं, की त्याच्यामुळे त्यांना सामोरे जाण्यासाठी जे काही त्रिभाषा सूत्र आहे तर हे त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याचा एक प्रयत्न केला गेलेला आहे. मग याच्यानंतर जे काही त्रिभाषा सूत्र आहे ते स्वीकारलेलं आहे, ते आपण नंतर पुढे बघणार आहोत. आता बघा भाषा शिक्षणाच्या संधीच्या पुढील प्रमाणे तरतुदी करणे हे भाषा शिक्षणाचं ध्येय साध्य करण्यासाठी उपकारक ठरेल. बघा ज्या काही भाषा शिक्षणाच्या संधी आहेत तर त्यासाठीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या ठिकाणी खाली सांगितलेल्या आहेत आणि याच्यामुळे भाषा शिक्षणाचं जे काही ध्येय आहे त्या ठिकाणी गाठण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. तर पहिली जे काही ध्येय आहे बघा मुलांची मातृभाषा ही शालेय शिक्षणाचं माध्यम असलं पाहिजे. मातृभाषेतून मी म्हणतो प्रायमरी पर्यंत तुमचं मातृभाषेतून शिक्षण जर दिलं तर सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात. जर प्रादेशिक भाषा ही मुलांची मातृभाषा नसेल तर शिक्षणाची पहिली 2 वर्ष मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे. मिनिमम पहिली 2 वर्ष. आपल्याकडे एकदम उलट करतोय आपण. पहिली आपली आपण म्हणूया LKG असेल, लहान गट असेल, मोठा गट असेल, तिथं आपण डायरेक्टली त्यांना इंग्रजीमधून टाकतो. आपली घरी आपण मराठी बोलतो पण तिथं गेलं की इंग्रजी. पोरग असं बुचकळ्यात पडतं की आपण कुठल्या भाषेतून बोलायचं, आपल्याला म्हणजे ते अंगावर आल्यासारखं त्याला तरी वाटत असेल. ते कदाचित बिचारा सांगत नसेल, परंतु पूर्णपणे वेगळं आहे, पूर्णपणे उलट आहे. बघा आपल्या नैसर्गिक आपण ज्यावेळेस विरुद्ध जातो ना त्यावेळेस त्याचा खूप मोठा फटका बसतो. लक्षात घ्या की ज्यावेळेस समजा आपण डोंगर सुद्धा पोखरतो ना त्यावेळेस त्याचा फटका 100% कधीतरी आपल्याला बसत असतो. ते माळीण दुर्घटना तुम्ही अनुभवली असेल
किंवा अनुभवले असेल म्हणजे त्यापेक्षा तुम्ही ते बघितलेले आहे, ऐकून आहेत, की माळीण दुर्घटनेमध्ये काय झालं, की आपण निसर्गाच्या विरोधामध्ये ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस आपल्याला काही दिवस चांगलं वाटतं, परंतु त्याच्यानंतरचे आपले तोटे आहेत ते आपल्याला अनुभवायला मिळतात. तर हेच या ठिकाणी होणार आहे, की इंग्रजी भाषेतून तुम्ही म्हणजे पूर्णपणे आपण निसर्गाच्या विरुद्ध जातोय. तर त्याचा जो काही तोटा आहे तो आपल्याला काही वर्षानंतर चांगल्या प्रकारे समजेल, की आपण काय मोठी चूक केलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय सांगितलं, की प्रादेशिक भाषा ही जरी मुलांची मातृभाषा नसेल, म्हणजे समजा आपण ह्याच्यामध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, एखाद्या मुलाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, आपण उत्तर प्रदेशमध्ये गेलो, त्या ठिकाणी शिक्षणासाठी जे काही पहिली 2 वर्ष आहेत, तर ती शिक्षणाचं माध्यम त्या ठिकाणी हिंदी असणार आहे. तरी सुद्धा काय सांगितलं, की पहिली 2 वर्ष ही मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे. नंतर बघा, प्राथमिक पातळीवरती सर्व मुलं राज्य व प्रादेशिक भाषा सक्तीचा विषय म्हणून शिकतील. प्राथमिक पातळीवरची सर्व मुले राज्य व प्रादेशिक भाषा सक्तीचा विषय म्हणून शिकतील. परंतु असा कोणताही कायदा आपल्या भारताने केला नाही आणि आपल्या महाराष्ट्राने पण केलेला नाही, लक्षात ठेवा. माध्यमिक शालेय स्तरावर मुले ही राज्य भाषाही शिकत राहतील, बरोबरीने इंग्रजीचे शिक्षण घेतील. बघा, जे माध्यमिक स्तर आहे, माध्यमिक स्तरावरती मुले राज्यभाषा पण शिकतील आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषा सुद्धा शिकतील, म्हणून आपण द्वितीय भाषा इंग्रजी म्हणतो, लक्षात ठेवा. नंतर बघा, बिगर हिंदी प्रदेशातील जे मुले आहेत ते हिंदी शिकतात. बिगर हिंदी प्रदेशातील जे मुले आहेत म्हणजे महाराष्ट्रामधील मुलं ही हिंदी भाषा शिकतात. तर हिंदी भाषिक प्रदेशातील मुले ही त्यांच्या भागात न बोलले जाणारी भाषा शिकतात. म्हणजे हिंदी भाषिक जी का मुलं असतील तर ती त्या ठिकाणी बोलली न जाणारी दुसरी भाषा शिकतील. या भाषांशिवाय संस्कृत भाषेचा MIL म्हणून अभ्यास करता येईल. MIL म्हणून या ठिकाणी या संस्कृत भाषेचा अभ्यास केला जातो किंवा करता येईल असं सांगितलेलं आहे. माध्यमिक शालेय स्तरावर एखाद्या अभिजात भाषेची तर उच्च माध्यमिक स्तरावर एखाद्या परकीय भाषेची ओळख करून देता येईल. या ठिकाणी फक्त सुचवलेलं आहे, परंतु या ठिकाणी ते कराच असं कुठेही सांगितलेलं नाही. भाषा शिक्षण हे बहुभाषिक असलं पाहिजे, याचा अर्थ मुलांना फक्त अनेक भाषा शिकवणे असा नव्हे. तर बघा, या ठिकाणी अर्थ लक्षात ठेवा, की आपण बऱ्यापैकी बहुभाषिकतेचा अर्थ चुकीचा सांगतो. मी तुम्हाला बऱ्यापैकी सर्व कन्सेप्ट त्याच्या वेळेस सांगितलेल्या आहेत, की फक्त अनेक भाषा शिकणं म्हणजे बहुभाषिकत्व नव्हे. तर अशा नव्या पद्धतीही विकास करणे, की ज्यामुळे बहुभाषिक वर्ग हा एक संसाधन म्हणून उपयोगात आणता येईल. म्हणजे काय, की त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पद्धती विकसित करायच्या, की ज्या काही विद्यार्थ्यांच्या भाषा आहेत तर त्या बहुभाषिक वर्गामध्ये एक संसाधन म्हणून त्याचा वापर करता आला पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी भाषा शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी या ठिकाणी ह्या महत्वाच्या तरतुदी सांगितल्या गेलेल्या आहेत. आता बहुभाषिकतेचे फायदे बघा, आपण वरती बघितलेले आहे. त्या बहुभाषिकतेचे फायदे बघा, की अधिक संप्रेषण कौशल्य. अधिक संप्रेषण कौशल्य म्हणजे काय होतं, बहुभाषिकतेमुळे कन्व्हर्सेशन जे काही कौशल्य आहे ते वाढतं. उच्च भाषिक आकलन होतं. उत्कृष्ट व्यवस्थापन पद्धती मॅनेजमेंट या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते. तुमच्या वातावरणाशी जुळवून घेता येतं. अधिक करिअरच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होतात एकापेक्षा जास्त भाषा असल्यामुळे. अल्झायमर किंवा स्मृतिभ्रंशाची उशिरा सुरुवात होते. बघा, या ठिकाणी एक मोठा धोका आहे, की ज्यांना फक्त एकाच भाषेमधून काही गोष्टी समजतात किंवा इतर भाषांची त्यांना चांगल्या प्रकारची ओळख होत नाही किंवा त्या भाषेतून ते बोलत नाहीत किंवा समज नसते, तर त्यांना अल्झायमर हा जो काही विकार असतो किंवा जे काही स्मृतिभ्रंश आहे म्हणजे आठवण्याची क्षमता, स्मरणाची क्षमता, तर त्या ठिकाणी त्यांना लवकर सुरुवात होते, म्हणजे स्मृतिभ्रंश किंवा या ठिकाणी त्यांना आठवत नाही. तर अशा प्रकारचे तोटे या ठिकाणी हा तोटा आहे. परंतु हा एक बहुभाषिकतेचा फायदा आहे, की जे स्मृतिभ्रंश असे किंवा जे अल्झायमर आहे त्याची उशिरा सुरुवात होते. नंतर बघा, कार्यक्षम आणि बहुकार्यक्षमता या ठिकाणी वाढीस लागते. स्मृतीमध्ये सुधारणा होते बहुभाषिकतेमुळे आणि अतिरिक्त भाषा शिकण्याची क्षमता या ठिकाणी वाढत जाते. म्हणजे बघा, आपण बहुभाषिक आहोत त्याच्यामुळे आपण इंग्रजी भाषा सुद्धा शिकतो, हिंदी भाषा सुद्धा चांगल्या प्रकारे शिकतो आणि मराठी भाषा सुद्धा शिकतो. बरेच जण असतील आपल्यापैकी उर्दू भाषा सुद्धा चांगल्या प्रकारे बोलत असतील, काही कोकणी भाषा बोलत असतील, काही कन्नड भाषा बोलत असतील. म्हणजे हे आपले बहुभाषिकतेचे फायदे आहेत. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्याला त्रिभाषा सूत्र बघायचं आहे. बघा, बरेच जण NCF 2005 या ठिकाणी याच्यामध्ये म्हणतात, परंतु थोडंसं लक्षात घ्या आता या ठिकाणी, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020 मध्ये काय सांगितलं आहे बघा, बहुभाषिकता आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी त्रिभाषा फॉर्म्युल्यावरती भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु जे काही त्रिभाषा सूत्र आहे ते आधीच ऍक्सेप्ट केलं गेलं आहे, परंतु या NEP 2020 मध्ये बहुभाषिकता आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी जे काही त्रिभाषा सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्रिभाषा सूत्र हिंदी, इंग्रजी आणि संबंधित राज्यांच्या प्रादेशिक भाषा या 3 भाषांशी संबंधित आहे. बघा, जे त्रिभाषा सूत्र आहे ते हिंदी, इंग्रजी आणि संबंधित राज्यांच्या प्रादेशिक भाषा या 3 भाषांशी संबंधित आहे.
म्हणजे त्या ठिकाणी हिंदी भाषा असेल, इंग्रजी असेल आणि संबंधित राज्याची प्रादेशिक भाषा असेल, अशा प्रकारच्या 3 भाषा ठरवल्या गेलेल्या आहेत या त्रिभाषा सूत्रानुसार. आता बघा त्रिभाषा सूत्राचा इतिहास बघा की त्रिभाषा सूत्र हे राधाकृष्णन आयोगाच्या 1948-49 अहवालावरून चर्चा सुरू झाली, ज्यामध्ये 3 भाषांमध्ये शिक्षण पद्धतीचा सल्ला देण्यात आला. या ठिकाणी बघा राधाकृष्ण जे आयोग आहे 1948-89चं, तर त्याच्यामध्ये फक्त 3 भाषा शिक्षण पद्धती, 3 भाषांमधून शिक्षण असावं अशा प्रकारे या शिक्षण पद्धतीचा सल्ला देण्यात आला. प्रादेशिक भाषा याच्यामध्ये कोणकोणत्या भाषा होत्या तर बघा प्रादेशिक भाषा होती, त्याच्यानंतर हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषेचे शिक्षण हे माध्यमिक स्तरावरती देण्यात यावं असं आयोगाने म्हटलेलं आहे. राधाकृष्ण आयोगाने हे म्हटलं की प्रादेशिक भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषेचं शिक्षण हे माध्यमिक स्तरावरती देण्यात यावं असं या आयोगाने म्हटलं, राधाकृष्ण आयोगाने. नंतर 1995 मध्ये काय डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार आयोग आलं, यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याने प्रादेशिक भाषेसह हिंदीच्या अभ्यासासाठी द्विभाषिक सूत्र दिलं आणि इंग्रजी आणि इतर कोणत्याही भाषेला पर्याय म्हणून प्रस्तावित केलं. म्हणजे लक्ष्मण स्वामी मुदलियार यांनी द्विभाषिक सूत्र दिलं, यांनी त्रिभाषिक सूत्र दिलं नाही, त्यांनी द्विभाषिक सूत्र दिलं. याच्यामध्ये प्रादेशिक भाषेसह हिंदीच्या अभ्यासासाठी इंग्रजी आणि इतर कोणतीही एक भाषा असावी अशा प्रकारे प्रस्तावित केलं गेलं. नंतर बघा जे काय कोठारे आयोग आहे, कोठारे आयोगाने काय केलं बघा की या त्यांच्या शिफारशी अनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 1968 मध्ये या त्रिभाषा फॉर्म्युला स्वीकारला गेला, परंतु तो प्रत्यक्षात अवलंबला नाही. तर ही एक इतिहास माहिती असावा की 1968 मध्ये त्रिभाषा फॉर्म्युला स्वीकारला गेला, परंतु तो त्याची प्रत्यक्ष जे काही अंमलबजावणी आहे ती या कोठारी आयोगाच्या शिफारशी अनुसार झालेली नाही. आता त्रिभाषा सूत्राची गरज बघा, त्रिभाषा सूत्राची गरज कधी झाली तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुसार भाषा शिकणे हा मुलाच्या संज्ञानात्मक म्हणजे समजून घेणे किंवा आकलनात्मक विकासाचा एक महत्वाचा भाग आहे. बहुभाषिकता आणि राष्ट्रीय सौहार्दाला प्रोत्साहन देणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. जे त्रिभाषा सूत्र आहे तर याचे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे की NEP 2020 अनुसार भाषा शिकणे मुलाच्या संज्ञानात्मक विकासाचा एक महत्वाचा भाग असून बहुभाषिकता आणि राष्ट्रीय सौहार्दाला प्रोत्साहन देणे हे NEP 2020 अनुसार या ठिकाणी महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता याच्यामध्ये बघा हिंदी आणि बिगर हिंदी भाषिक राज्यांमधील भाषिक अंतर कमी करणं हे त्रिभाषा सूत्राचं उद्दिष्ट आहे. त्रिभाषा सूत्राचं उद्दिष्ट कोणतं आहे तर हिंदी राज्य आहेत किंवा बिगर हिंदी भाषिक राज्य आहेत याच्यामध्ये काय भाषिक अंतर आहे तर ते कमी करण्याचं या त्रिभाषा सूत्राचं उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये काय केलं गेलं या उद्दिष्टानुसार यामध्ये आधुनिक भारतीय भाषेचा अभ्यास समाविष्ट होता. शक्यतो हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त दक्षिण भारतीय भाषांपैकी एक भाषा बोलली जावं असं या हिंदी जे काय त्रिभाषा सूत्र आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर जे काय बिगर हिंदी भाषिक राज्य आहेत याच्यामध्ये प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषेचा अभ्यास करणं समाविष्ट आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या त्रिभाषा सूत्रामध्ये भाषा येतात तर आपली प्रादेशिक भाषा मराठी आली, नंतर इंग्रजी आली द्वितीय भाषा आणि नंतर तिसरी भाषा आपली हिंदी आली. तर या त्रिभाषा सूत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत बिगर हिंदी राज्यामध्ये. आणि जे काही हिंदी भाषिक राज्य आहेत याच्यामध्ये हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी असेल, इंग्रजी असेल आणि इंग्रजी व्यतिरिक्त जे काही दक्षिण भारतीय भाषा आहेत त्यापैकी एक भाषा असेल. आता त्रिभाषा सूत्र काय आहे नेमकं बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवा. त्रिभाषा सूत्र नेमकं काय आहे तर जे प्रथम भाषा असते, कारण याच्यामध्ये प्रश्न विचारला गेला आहे त्रिभाषा सूत्रानुसार प्रथम भाषा कोणती, तिसरी भाषा कोणती किंवा दुसरी भाषा कोणती. आता जी प्रथम भाषा आहे ती कोणत्याही राज्याची मातृभाषा किंवा ती प्रादेशिक भाषा असेल. मग आपल्या महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर आपली प्रादेशिक भाषा मराठी आली किंवा मातृभाषा मराठी आली, म्हणजे आपली प्रथम भाषा कोणती मराठी. नंतर बघा दुसरी भाषा कोणती असेल तर हिंदी भाषिक राज्यांमध्ये ती इतर आधुनिक भारतीय भाषा किंवा इंग्रजी असेल. बघा जे काही हिंदी भाषिक राज्य आहेत म्हणजे आपण उत्तर प्रदेशचा जर विचार केला तर त्या ठिकाणची दुसरी भाषा कोणती असेल, इंग्रजी असेल किंवा वेगळ्या ज्या काही आधुनिक भारतीय भाषा आहेत इतर तर त्या असतील. आता आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर बघा बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये ती हिंदी किंवा इंग्रजी असेल, मग महाराष्ट्रामध्ये इंग्रजी आहे, लक्षात ठेवा. द्वितीय भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती आहे बघा इंग्रजी, हे लक्षात ठेवा. बघा बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी हिंदी भाषा बोलली जात नाही त्या ठिकाणी हिंदी किंवा इंग्रजी असेल. आता पहिली आपली मराठी झाली, दुसरी या ठिकाणी इंग्रजी झाली, कारण पहिली आपण मातृभाषा म्हणून शिकतो, दुसरी या ठिकाणी इंग्रजी हा विषय आपला 4थी पर्यंत असतो आणि त्याच्यानंतर आपला तो तिसरी भाषा म्हणून या ठिकाणी आपली
ही हिंदी लँग्वेज 5वी पासून सुरू होते, म्हणून ही आपली तिसरी लँग्वेज कुठली झाली? हिंदी. तर तिसरी भाषा कोणती आहे बघा, की हिंदी भाषिक राज्यांमध्ये ती इंग्रजी, ज्या ठिकाणी हिंदी भाषिक राज्य आहे त्या ठिकाणी ती इंग्रजी असते पहा तिसरी लँग्वेज, किंवा आधुनिक भारतीय भाषा असेल तर ते त्या राज्य ठरवतं, म्हणजे या ठिकाणी त्या राज्यानुसार ठरवलं जातं. आणि ज्या ठिकाणी गैर हिंदी भाषिक राज्य आहेत त्या ठिकाणी ती इंग्रजी किंवा ती एक आधुनिक भारतीय भाषा असेल, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती हिंदी आहे. हे लक्षात ठेवा, पहिली मराठी, दुसरी इंग्रजी आणि तिसरी हिंदी. आवाज येत नाही, कोणाला काय अडचण येते का बघा आवाज येण्या? तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी ही प्रथम भाषा, दुसरी भाषा आणि तिसरी भाषा ह्या कोणत्या असेल तर हे लक्षात ठेवा, ज्या काही हिंदी भाषिक राज्य आहेत किंवा अहिंदी राज्य आहेत या अनुसार या ठिकाणी या भाषेमध्ये बदल होतो. हे लक्षात ठेवा, कुठलंही एकच सूत्र नाही, फक्त त्रिभाषा सूत्र म्हणजे 3 भाषा असावेत. पहिली भाषा सांगितली मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा, दुसरी भाषा सांगितली हिंदी भाषिक राज्यामध्ये इतर आधुनिक भारतीय भाषा किंवा इंग्रजी असेल, आणि अहिंदी म्हणजे बिगर हिंदी भाषिक राज्यामध्ये हिंदी किंवा इंग्रजी असेल. तिसरी भाषा सांगितली हिंदी भाषिक राज्यामध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा असेल, आणि गैर हिंदी राज्यांमध्ये ती इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा असेल. तर अशा प्रकारे या 3 भाषा या ठिकाणी लक्षात ठेवायच्या, प्रथम भाषा, दुसरी भाषा, तिसरी भाषा. नंतर आता आपण या जे काही सर्व टॉपिक आपण बघितले, महत्वाचे मुद्दे बघितले, त्या अनुसार प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघा. तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी आता लक्षात येतील की प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात. आता प्रश्नांचे उत्तर तुम्ही या ठिकाणी द्या. टॉपिक जर तुम्हाला समजले असतील. बघा, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे कोणती? त्या ठिकाणी आपण बघितली बघा, यात आताच बघितलं बघा, तिसरी भाषा कोणती? तर बघा त्रिभाषा सूत्रामध्ये का तिसरी भाषा आहे ती अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. म्हणजे या ठिकाणी जो पर्याय आला आहे त्या अनुसार आपल्याचं उत्तर द्यायचं आहे. तर तिसरी भाषा ठिकाणी आपण विचार केला त्या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन निघतात की हिंदी भाषिक राज्यामध्ये ती इंग्रजी असेल किंवा आधुनिक भारतीय भाषा असेल. म्हणजे याचा अर्थ काय की ती हिंदी नसेल. याचा अर्थ काय की हिंदी नसेल म्हणजे या ठिकाणी म्हटलं की अहिंदी राज्यातील ती हिंदी शिवायची भाषा असेल, म्हणजे ती हिंदी नसेल. फक्त बघा तुम्हाला उलटून विचारले, या ठिकाणी सरळ सरळ विचारलं होतं, सांगितलं होतं की हिंदी भाषिक राज्यामध्ये इंग्रजी असेल किंवा आधुनिक भारतीय भाषा असेल, म्हणजे त्या ठिकाणची ती भाषा हिंदी नसेल. तर असं आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. प्रश्न भाग पुढचा आहे, खालीलपैकी कोणती बाब ही अभिजात भाषेची मानक नाही? बघा अभिजात भाषेचे मानक आपण बघितलं, त्याच्यामध्ये अभिजात भाषेची मानक कोणती नाही आपण त्याच्यामध्ये बघितलं की भाषेला 1500 ते 2000 म्हणजे 2.5 वर्षांचा इतिहास व त्या भाषेमध्ये ते लिखित साहित्य असायला पाहिजे, त्याच भाषेमध्ये लिहायला पाहिजे, हे मानक आहे. नंतर त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य असायला पाहिजे, महाकाव्य लिहिलेलं असायला पाहिजे, म्हणजे ते स्वतःच्या भाषेमध्ये लिहिलेलं पाहिजे, कुठलं तरी महाकाव्य प्राचीन साहित्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे, हे एक मानक आहे. भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी. तर हे जे काय म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा घटनेत त्या नमूद असायलाच पाहिजे, नमूद जर नसतील तर या ठिकाणी त्या भाषेला एकतर राजभाषेचा दर्जाच नाही किंवा शासकीय भाषेचा दर्जाच नाही, मग अभिजात भाषेचा दर्जा तर त्या भाषेला कधीही मिळणार नाही. म्हणजे सी जे या ठिकाणी मानक आहे ते चुकीचं आहे. आणि डी बघा की भाषेला स्वयंभू लेखन परंपरा असायला पाहिजे आणि त्या भाषेत इतर समुदायाच्या भाषेतून भाषांतर केलेलं लिखाण नसायला पाहिजे. म्हणजे त्या भाषेने जरी ते आधुनिक भारतीय भाषेमध्ये जर कन्व्हर्सेशन केलं गेलं तरी सुद्धा स्वतःचं जे वेगळंपण आहे ते त्या भाषेने जपलं पाहिजे, परंतु दुसऱ्या भाषेतून त्या भाषेमध्ये जे लिखाण आहे ते ट्रान्सलेट केलं गेलेलं नसावं. तर अशा प्रकारे हे अभिजात भाषेचे मानक याच्याविषयी प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न पुढचा, बहुभाषिकता म्हणजे काय? बहुभाषिकता म्हणजे काय याच्यावरती आपण माहिती बघितलेली आहे. भाषा शिक्षणात अडथळा, भाषा संसाधनांसाठी धोकादायक, भाषा शिक्षणाचे एक महत्वाचं साधन, भाषा शिक्षणात अडथळा निर्माण करणे. आता बघा बहुभाषिकता हे पॉझिटिव्ह आहे, आपण बघितलं ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह येतो, डी सुद्धा पण निगेटिव्ह येतो, तर जो सी आहे तो पॉझिटिव्ह आहे, भाषा शिक्षणाचे एक महत्वाचं साधन. प्रश्न पुढचा, एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? बघा कुठलंही एक भारतीय मुलं असेल, तुम्ही असाल, मी असेल, तर खालीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे? मातृभाषा शिकली पाहिजे, मातृभाषा, प्रादेशिक भाषा, मातृभाषा आणि इंग्रजी की कोणत्याही 3 भाषा? तर या ठिकाणी काय येणार? कोणत्याही 3 भाषा या भारतीय मुलाने शिकल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, कोणत्याही 3 भाषा.
त्रिभाषा सूत्रानुसार. प्रश्न पुढचा, इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दांशी परिचित होतात. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धती वापरते? बघा, त्या वर्गामध्ये वेगवेगळे भाषिक विद्यार्थी आहेत. शिक्षिका त्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेमधून अभिवादन करण्यास सांगते, म्हणजे गुड मॉर्निंग असेल काय ते सर्व. तर या ठिकाणी कोणती पद्धती शिक्षिकेने वापरलेली आहे? बहुभाषिक स्रोत, बहुभाषिकत्व, भाषा वैविध्य की एक भाषिकत्व? तर आपल्याला हा प्रश्न आपण बघितला की या ठिकाणी बहुभाषिक स्रोत, तर ही जी काही पद्धती आहे ती वापरली गेलेली आहे. या ठिकाणी बहुभाषिक वर्ग आहे, परंतु या ठिकाणी जी पद्धती वापरली गेली ती बहुभाषिक स्रोत. कारण वेगवेगळ्या भाषा बोलणारे जर विद्यार्थी नसतील तर तो आपला बहुभाषिकत्वाचा जो काही मुद्दा आहे तो त्या ठिकाणी घेता आला नसता. बहुभाषिक स्रोत म्हणजे विद्यार्थी अवेलेबल आहेत म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमधून अभिवादन करण्यास सांगितलं गेलेलं आहे. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? बघा, मातृभाषेवर आधारित जे बहुभाषिकता आहे तर ते म्हणजे काय? फक्त मातृभाषा शिकणे, मातृभाषेतून शिकणे, प्रथम मातृभाषा शिकणे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे, अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून शिकणे. बघा, मातृभाषेवर आधारित जे बहुभाषिकत्व आहे तर ते म्हणजे प्रथम मातृभाषा शिकणे, म्हणजे आपण बघा आपली पहिली जी भाषा आहे ती मातृभाषेच्या रूपात शिकतो त्रिभाषा सूत्रानुसार. नंतर आपण क्रमाने ज्या काही दुसऱ्या भाषा आहेत ते शिकतो, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे लक्षात ठेवायचं. आधी आपण बहुभाषिकतेनुसार प्रथम भाषा शिकतो आणि नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकतो. प्रश्न पुढचा, वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? बहुभाषिकतेला उत्तेजन द्यायचं आहे, बहुभाषिकता पॉझिटिव्ह आहे, याला उत्तेजन द्यायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह ऑप्शन निवडावा लागेल. तर यासाठी कोणता प्रश्न विचारणं योग्य ठरणार आहे ज्याच्यामुळे बहुभाषिकतेला उत्तेजन मिळेल? फुगे किती उंच उडतात? स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? तुम्ही अक्षरे लिहिलीत. तर यापैकी आपला बहुभाषिकतेचा प्रश्न आहे. तर यासाठी स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावं लिहायला जर सांगितली तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषेतील भाज्यांची नाव वेगवेगळी असतील आणि याच्यामुळे बहुभाषिकतेला उत्तेजन मिळेल. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय आहे? बहुभाषिकता हे साधन आहे, संसाधन आहे म्हणजे नेमकं काय आहे? अनेक भाषा शिकणे, प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे, अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे, मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. तर बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय आहे? तर मुलांच्या भाषेला आपण एक साधन म्हणून वापरतो किंवा एक संसाधन म्हणून त्याचा वापर करत असतो. ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर येईल. आणि प्रश्न शेवटचा आहे बघा, भारतीय घटनेच्या 343(2) या कलमानुसार, बघा आपण कलम सगळे बघितलेत, मग तुम्हाला त्या ठिकाणी 350 जे कलम आहे 350A, 350B, तर या कलमावरचा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आता ते सगळे या ठिकाणी समाविष्ट केलेले नाहीत, परंतु जे मुद्दे आहेत ते सर्व तुम्हाला मी या सेशनच्या माध्यमातून सांगितलेले आहे. 343(2) या कलमानुसार काय आहे? तर इंग्रजी ही एक सहयोगी शासकीय भाषा आहे, लक्षात ठेवा. 343(2) या कलमानुसार इंग्रजी ही एक सहयोगी शासकीय भाषा आहे. आपण वरतीच बघितलं तरी सुद्धा काही जणांचं चुकतंय. तर अशा प्रकारे आपण बहुभाषिकता, अभिजात भाषा, त्यानंतर घटनेमध्ये भाषेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भात माहिती, कार्यालयीन भाषा कुठली असेल तर ते सर्व बघितलं. कुठल्या कुठल्या भाषा आपल्या आहेत, भाषेची कुलं कोणकोणती आहेत या संदर्भातील सगळे जे काही टॉपिक आहेत ते आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी बघितलेले आहेत. तुम्ही जर आधी हे टॉपिक बघितले असेल तुमची रिव्हिजन झालेली असेल, कारण याच्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला 2 ते 3 बघायला मिळतील आणि जे तुम्हाला प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतील. हे त्रिभाषा सूत्र महत्वाचं आहे. सगळे जे पॉइंट आहेत ते महत्वाचे आहेत. गरज का वगैरे लागली किंवा जे काही शिफारस कोणी केली तर हे तुमच्या लक्षात असावं. कारण बघा, जे शेटर असतात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर ठीक आहे, एक चुकलं बघा, आत्ताच आपण बघत होत तरी सुद्धा आपल्याकडून चुका होत आहेत. तर चुका होऊ देऊ नका, जास्तीत जास्त करेक्ट प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 321 जण आहोत आणि लाईक कमी आहेत, तर लाईक करत चला. (217) लाईक, 321 जण आपण आहोत. तर ठीक आहे, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केला नसेल. उत्तरे आणि कविता घ्या. ठीक आहे, आपण उद्या काय करूया, उत्तरा आणि कविता, एक उत्तर आणि एक कविता उद्या घेऊया.
त्याच्यामध्ये आपण सर्वच त्यात कोणकोणते ग्रामरचे क्वेश्चन वगैरे विचारले जातील ते हे तुम्हाला समजून जाईल. एक उत्तर आणि एक कविता आपण उद्या घेऊया. तर ठीक आहे, सर्वांना गुड नाईट. ऑल राईट, ओके, व्हेरी गुड. रोज आपण क्लास घेतोय सुमित सर, सॉरी सुनीता वाळके मॅम, रोज आपण क्लास घेतोय. SSTची टेस्ट आपण उद्या घेणार आहोत. उद्या आता आपल्या पेपर 1चे 2 आपण फुल टेस्ट टाकल्या मराठी आणि हिंदी भाषेच्या. उद्या तुम्हाला सोशल स्टडीज आणि मॅथ सायन्सची टेस्ट बघायला मिळेल. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट. टेटची सिरीज सुद्धा आपण चालू करूया.